नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा पवित्र दिवसाची कथा ऐकणार आहोत की ज्याचं स्मरण मात्राने मन शांत होते, हृदय भक्तीने भरून येते आणि आयुष्याच्या वाटेवर चालताना दुःख आपोआप दूर पडून जाते. ही कथा आहे आमलकी एकादशीची, पांडुरंगाच्या अनुपम कृपेची. ही कथा आहे प्राचीन काळातील, जेव्हा पृथ्वीवर ऋषीमुनींचे तपोवन होते, नद्या पवित्र मंत्रांनी गुंजत होत्या, वने देवतांच्या चरणस्पर्शाने धन्य होत होती. त्या काळी वैदर्भ देशात एका विस्तीर्ण वनाच्या काठावर मंदाकिनी नावाची निर्मळ नदी वाहत होती. तिच्या तीरावर ऋषी कौंडिन्य यांचे पवित्र आश्रम होते. सकाळी सूर्यकिरण नदीच्या पाण्यावर पडले की जणू सोन्याची रेष उमटत असे. पक्ष्यांचे मधुर कलरव वेदपठणात मिसळून वातावरण दिव्य करत असे. त्या आश्रमात अनेक शिष्य तपश्चर्या करत होते. ऋषींचे जीवन साधे पण तेजस्वी होते. एके दिवशी माघ महिन्याच्या उत्तरार्धात शुक्ल पक्ष जवळ येत असताना ऋषी कौंडिन्य ध्यानात बसले होते. तेव्हा आकाशातून एक दिव्य प्रकाश प्रगट झाला व त्या प्रकाशातून पांडुरंगाचे तेजस्वी रूप प्रगट झाले. डोळ्यात करुणा, ओठांवर मंद हास्य आणि हातात कमळ धारण केलेला तो साक्षात विठोबा होता. ऋषींनी नेत्र उघडताच चरणी लोटांगण घातले आणि भक्तिभावाने अश्रू ढाळू लागले. तेव्हा पांडुरंग म्हणाले, वत्सा, लवकरच आमलकी एकादशी येत आहे. या दिवशी जो भक्त श्रद्धेने कथा ऐकेल व व्रत करील, त्याचे जीवन आनंदाने भरून जाईल. त्याच्या घरात कधीही दारिद्र्य राहणार नाही, असे सांगून पांडुरंग अंतर्धान पावले. ऋषी कौंडिन्य उठले आणि आश्रमात ही दिव्य वार्ता सांगू लागले. सर्व शिष्य आनंदित झाले. त्याचवेळी जवळच असलेल्या नगरातून राजा सुकेतू आपल्या रथातून त्या वनात आला होता. राजा पराक्रमी पण मनाने खूप दुःखी होता. राजमहल असूनही मनाला समाधान नव्हते, अपत्य सुख नव्हते. राणी शांत पण उदास होती. राजा ऋषींना भेटण्यासाठी आश्रमात आला. ऋषींनी त्याचे स्वागत केले आणि आमलकी एकादशीची महिमा सांगितली. राजा म्हणाला, गुरुवर्य, माझ्या जीवनात आनंद नाही, कृपा करून मार्ग दाखवा. ऋषींनी त्याला आमलकी एकादशीचे व्रत विधीपूर्वक करण्यास सांगितले. नदीकाठी असलेल्या प्राचीन विष्णू मंदिरात आमलकी वृक्षाखाली उपवास करून कथा ऐकण्यास सांगितले. राजा परतला आणि संपूर्ण नगरात घोषणा केली, एकादशीच्या दिवशी सर्वांनी पवित्र नदीस्नान करून मंदिरात जमावे. त्या दिवशी पहाटे मंदाकिनी नदीच्या काठावर भक्तांची गर्दी जमली होती. स्त्रिया डोक्यावर कलश घेऊन, पुरुष हातात तुळशीपत्रे घेऊन आले होते. आमलकी वृक्ष हिरव्यागार पानांनी नटलेला होता, जणू साक्षात लक्ष्मी तेथे वास करत होती. ऋषी कौंडिन्यांनी कथा सांगण्यास सुरुवात केली. त्यांच्या शब्दांमध्ये तपशक्ती होती. कथा ऐकताच लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. राजा आणि राणी दोघेही भक्तीने नतमस्तक झाले. उपवास पूर्ण केला. रात्री जागरण केले. हरिनामाचा गजर झाला आणि त्या क्षणी आकाशातून पुष्पवृष्टी झाली. पांडुरंग प्रसन्न झाले. अशी ती पहिली आमलकी एकादशी. त्या दिवशी सर्वांच्या मनात एक अद्भुत शांती उतरली. ज्याने ही कथा ऐकली त्याचे जीवन बदलू लागले. दुःख निवळले, मन प्रसन्न झाले. म्हणूनच भक्तांनो, ही कथा केवळ ऐकण्याची नाही तर अनुभवण्याची आहे. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. धार्मिक मराठी या चॅनलवर अशीच पवित्र आणि भावस्पर्शी कथांची सेवा चालू आहे. या भक्तिप्रवाहात सहभागी व्हायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आपल्या भावना व्यक्त करा. राजा सुकेतूने आमलकी एकादशीचे व्रत पूर्ण केल्यानंतर आश्रमात परत येऊन ऋषी कौंडिन्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मनातील भाव व्यक्त केले. तेव्हा ऋषी मंद हसले आणि म्हणाले, हे केवळ सुरुवात आहे राजन. आमलकी एकादशीची खरी महिमा तेव्हा प्रकट होते जेव्हा भक्ताच्या अंतःकरणात परिवर्तन घडते. त्या रात्री राजा आश्रमातच मुक्कामी राहिला. घनदाट वनात चंद्रप्रकाश पडला होता. वाऱ्याच्या झुळकीने आमलकी वृक्षाची पाने सळसळत होती, जणू तीही हरिनाम घेत होती. आश्रमातील दीप मंद प्रकाश देत होते. शिष्य शांतपणे ध्यानात बसले होते. त्या शांततेत राजा आपल्या जीवनाचा विचार करत बसला होता. वैभव असूनही समाधान नव्हते. युद्धे जिंकूनही मन जिंकले गेले नव्हते. त्याला जाणवले की आज प्रथमच मन हलके झाले आहे. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ऋषी उठले. नदीकाठी स्नानासाठी गेले. राजा देखील त्यांच्या मागे गेला. मंदाकिनीचे पाणी थंड व पवित्र होते. स्नान करताच राजाच्या डोळ्यांत अश्रू आले. त्याने देवाचे स्मरण केले आणि नदीला नमस्कार केला. आश्रमात परतल्यावर ऋषींनी वेदमंत्रांनी अग्निहोत्र केले.
त्या अग्नीच्या ज्वाळांमध्ये राजाला आपले दुःख वितळताना जाणवले. तेव्हा ऋषी म्हणाले, आमलिकी एकादशीचा व्रतकर्ता केवळ उपवास करत नाही तर अहंकाराचा त्याग करतो. त्या दिवशी राजा आणि राणीने आश्रमातील सेवेत स्वतःला वाहून घेतले. कुणी शिष्य आजारी होता, त्याची सेवा केली. कुणी वृद्ध तपस्वी होता, त्याच्या चरणांना स्पर्श केला. संध्याकाळी ऋषींनी पुन्हा कथा सांगितली. ते म्हणाले, प्राचीन काळी एका दुष्ट राजाने या व्रताचा अपमान केला होता. त्याने आमलिकी वृक्ष तोडण्याचा आदेश दिला. तेव्हा पृथ्वी हादरली. देवतांनी आक्रोश केला आणि त्या राजाचे राज्य नष्ट झाले. हे ऐकताच राजा सुकेतू भयभीत झाला. त्याने मनातच संकल्प केला की आयुष्यभर या व्रताचा मान राखीन. त्या रात्री पुन्हा जागरण झाले. हरिनामाच्या गजरात वनातील पशुपक्षीही शांत झाले, जणू तेही ऐकत होते. मध्यरात्री अचानक आश्रमाच्या आकाशात दिव्य प्रकाश पसरला. पांडुरंग पुन्हा प्रकट झाले. त्यांच्या पावलांखाली कमळ उमलले. ऋषी आणि सर्व शिष्य भक्तिभावाने लोटांगण घालू लागले. पांडुरंगांनी राजाकडे पाहून आशीर्वाद दिला. तुझ्या जीवनात लवकरच आनंदाचे आगमन होईल. तुझ्या वंशात भक्तीचा दीप तेवत राहील, असे म्हणत त्यांनी राणीवर करुणेची दृष्टी टाकली. त्या क्षणी राणीच्या डोळ्यात आशेचा प्रकाश उमटला. देव अंतर्धान पावले, पण त्यांचा सुगंध वातावरणात दरवळत राहिला. सकाळ होताच राजा आपल्या नगरात परतला. तेथेही परिवर्तन दिसू लागले. प्रजा आनंदी होती. पिके हिरवीगार झाली होती. मंदिरात भक्तांची गर्दी वाढली. राजा रोज विष्णू मंदिरात जाऊन आमलिकी वृक्षाला प्रदक्षिणा घालू लागला. राणी भक्तीने व्रत करू लागली. काही महिन्यांतच राजमहालात मंगल वार्ता पसरली. राणी गर्भवती असल्याचे कळताच संपूर्ण नगर आनंदात न्हाऊन निघाले. राजा ऋषींना भेटायला गेला. ऋषींनी स्मितहास्य करत सांगितले, हा आमलिकी एकादशीचा प्रताप आहे राजन. पण हे लक्षात ठेव की हा आनंद टिकवायचा असेल तर नम्रता सोडू नको. राजा नतमस्तक झाला. काळ पुढे सरकू लागला. ऋतू बदलले, पण राजाच्या मनातील भक्ती वाढतच गेली. प्रत्येक आमलिकी एकादशीला कथा सांगण्याची परंपरा सुरू झाली. दूर दूरहून लोक येऊ लागले. ज्याच्या आयुष्यात दुःख होते तो येथे येऊन समाधान घेऊन परत जाई. ही कथा अशा प्रकारे जनमानसात पसरू लागली आणि पांडुरंगाचे नाव प्रत्येक ओठांवर निनादू लागले. राजा सुकेतूच्या राज्यात आमलकी एकादशीच्या कथेमुळे भक्तीचा सुवास पसरत गेला. तसा काळ पुढे सरकत होता. ऋषी कौंडिन्यांचा आश्रम आता केवळ तपस्व्यांचे स्थान न राहता भक्तीची ज्ञानगंगा बनला होता. दूरदूरच्या वनांतून गृहस्थ स्त्रिया, वृद्ध, बालक सर्वजण एकादशीच्या दिवशी त्या आश्रमाकडे चालू लागले. सकाळी नदीवर स्नान करताना त्यांच्या मुखातून पांडुरंगाचे नाव निघे आणि पाण्यावर उमटणाऱ्या लहरींमध्ये ते नाव गुंजे. एके वर्षी आमलकी एकादशीच्या आधीच भयानक दुष्काळ पडला. नद्या आटू लागल्या. वनातील झाडे कोमेजली. प्रजा भयभीत झाली. राजदरबारात चिंता पसरली. राजा सुकेतू व्याकुळ होऊन ऋषींकडे गेला आणि म्हणाला, गुरुवर्य, प्रजेचे दुःख पाहवत नाही. पांडुरंगाची कृपा का दूर झाली? ऋषी शांतपणे म्हणाले, राजन, कृपा कधीच दूर जात नाही, पण भक्तीमध्ये जेव्हा भीती येते तेव्हा श्रद्धा डगमगते. या वर्षीची अमलकी एकादशी अधिक भक्तीने करा. कथा ऐका आणि अहंकार विसरून प्रार्थना करा. राजा परतला आणि संपूर्ण राज्यात उपवास आणि कथाश्रवणाचा संकल्प जाहीर केला. एकादशीच्या दिवशी आकाश ढगांनी भरले होते, पण पाऊस पडत नव्हता. नदीकाठी हजारो भक्त जमले होते. आमलकी वृक्षाजवळ दीप प्रज्वलित झाले. ऋषींनी कथा सांगायला सुरुवात केली. त्यांनी सांगितले की प्राचीन काळी एका निर्धन शूद्राने केवळ ही कथा ऐकली आणि त्याच्या आयुष्यात सुख आले. कथा ऐकताना लोकांचे डोळे भरून आले. सर्वांनी मनोमन पांडुरंगाला हाक दिली. त्या क्षणी जोरदार वारा सुटला. ढग गरजू लागले आणि पहिल्या थेंबाने आमलकी वृक्षाचे पान भिजले. मग काय, क्षणातच मुसळधार पाऊस सुरू झाला. प्रजा आनंदाने नाचू लागली. नदी पुन्हा भरून वाहू लागली. राजा आणि राणीने जमिनीवर नतमस्तक होऊन पांडुरंगाचे आभार मानले. त्या रात्री आश्रमात महाजागरण झाले. ढोल मृदंगांचा नाद नव्हता, पण टाळ्यांच्या ठेक्यात भक्तीचा गजर होता. स्त्रिया अभंग गात होत्या. वृद्धांच्या डोळ्यात समाधान होते.
त्या जागरणात एक वृद्ध तपस्वी आला. त्याचे शरीर कृश होते, पण डोळे तेजस्वी होते. त्याने ऋषींना नमस्कार करून सांगितले, मी अनेक वर्षे वनात एकटा राहिलो, पण आज प्रथमच इतकी भक्ती पाहिली. तेव्हा ऋषी म्हणाले, ही आमलकी एकादशीची लीला आहे. त्या वृद्धाने राजाला आशीर्वाद दिला, तुझ्या राज्यात कधीही अभाव राहणार नाही, असे म्हणत तो अंतर्धान पावला. लोकांना जाणवले की तो साधा मनुष्य नव्हता. सकाळी पाऊस थांबला, आकाश निर्मळ झाले, सूर्यकिरण आमलकी वृक्षावर पडले आणि जणू तो सोन्यासारखा चमकू लागला. राजा सुकेतूने त्या वृक्षाभोवती दगडी परिक्रमा बांधण्याचा आदेश दिला आणि तिथेच एक छोटे विष्णू मंदिर उभारले. त्या मंदिरात रोज कथा आणि हरिनाम सुरू झाला. काळ जसा पुढे गेला तसा राजा वृद्ध होत गेला, पण भक्ती कमी झाली नाही. त्याचा पुत्र जन्माला आला होता. तो बालपणापासूनच देवभक्त होता. ऋषी कौंडिन्यचला शास्त्र शिकवत होते आणि आमलकी एकादशीचे महत्त्व समजावत होते. एके दिवशी ऋषींनी राजाला सांगितले, राजन, माझे आयुष्य आता पूर्णत्वाकडे जात आहे, पण ही कथा थांबवू देऊ नको. राजा भावूक झाला आणि म्हणाला, गुरुवर्य, माझ्या श्वासापर्यंत ही परंपरा जपेन. त्या रात्री ऋषींनी समाधी घेतली. संपूर्ण आश्रम शोकात बुडाला, पण त्याच वेळी एक दिव्य शांतता पसरली. लोकांना वाटले ऋषी पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले आहेत. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राजाने आश्रम अधिक विस्तारित केला आणि आमलकी एकादशीच्या दिवशी ऋषींची कथा प्रथम सांगण्याची प्रथा सुरू केली. अशा प्रकारे आमलकी एकादशी केवळ एक व्रत न राहता भक्तीचा उत्सव बनली आणि पांडुरंगाची कृपा प्रत्येक हृदयात स्थिरावली. ऋषी कौंडिन्यांच्या समाधीनंतर आश्रमात शोकाची सावली असली तरी आमलकी एकादशीची परंपरा अधिक दृढ झाली होती. राजा सुकेतू दरवर्षी त्या दिवशी पहाटे उठून नदीस्नान करून ऋषींच्या समाधीपाशी दीप प्रज्वलित करी आणि त्यांच्या शिकवणीचे स्मरण करून मन शुद्ध करी. त्या वर्षी आमलकी एकादशीच्या आधी राजाला स्वप्न पडले. स्वप्नात त्याने पाहिले की घनदाट वनातून एक काळोख पसरत येत आहे. झाडे वाकत आहेत, नद्या थांबत आहेत आणि लोक भयभीत होऊन पळत आहेत. त्या अंधारातून एक राक्षसी आकृती प्रगट होते आणि आमलकी वृक्षाकडे वाकडी नजर टाकते. राजा घाबरून जागा झाला. त्याचे हृदय जोरजोरात धडधडत होते. पहाटेच तो आश्रमात गेला आणि वृद्ध शिष्यांना स्वप्न सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितले की अहंकार आणि विस्मरण यांचे हे प्रतीक आहे. राजन, जिथे भक्ती वाढते तिथे परीक्षा येते. त्या दिवसापासून राजा अधिक सावध झाला. त्याने प्रजेला नम्रतेचा उपदेश केला. आमलकी एकादशी जवळ येताच नगरात एक अनोळखी प्रवासी आला. त्याचे वस्त्र साधे होते, पण बोलण्यात कडूपणा होता. तो लोकांना म्हणू लागला, उपवास करून काय मिळते? कथांनी पोट भरते का? काही लोक त्याच्या बोलण्याला भुलू लागले. ही वार्ता राजापर्यंत पोहोचताच राजा स्वतः त्या प्रवाशाला भेटायला गेला आणि शांतपणे म्हणाला, वत्सा, तू आमलकी एकादशीची कथा ऐकली आहेस का? प्रवासी हसून म्हणाला, ऐकली नाही आणि ऐकणारही नाही. राजा म्हणाला, मग एक दिवस ऐक आणि नंतर मत दे. प्रवासी अनिच्छेने मान्य झाला. एकादशीच्या दिवशी नेहमीप्रमाणे नदीकाठी भक्त जमले. आमलकी वृक्षाजवळ दिवे लागले. कथा सुरू झाली. ऋषींच्या एका शिष्याने मधुर स्वरात कथा सांगितली. पांडुरंगाच्या करुणेचे वर्णन होताच वातावरण भारावून गेले. प्रवासी सुरुवातीला उदासीन बसला होता, पण हळूहळू त्याचे मन शब्दांत गुंतू लागले. कथेत निर्धन भक्ताचा प्रसंग आला तेव्हा त्याच्या डोळ्यांत पाणी आले. त्याला स्वतःचे आयुष्य आठवले. कथा संपताच तो राजा सुकेतूकडे गेला आणि चरणी पडून म्हणाला, राजन, मी मोठा अपराध केला. अज्ञानाने बोललो, मला क्षमा करा. राजा म्हणाला, आमलकी एकादशीचे हेच फळ आहे, हृदय परिवर्तन. त्या रात्री प्रवाशाने उपवास केला, जागरणात बसला आणि सकाळी आश्रमातच राहिला. तो पुढे एक निष्ठावान सेवक बनला. अशा रीतीने कथा केवळ ऐकणाऱ्यांचेच नाही तर नाकारणाऱ्यांचेही जीवन बदलत होती. काळ पुढे सरकत असताना राजाचे केस पांढरे झाले, पण डोळ्यातली श्रद्धा ताजी होती. त्याचा पुत्र युवराज झाला आणि राज्यकारभार शिकू लागला. एकदा युवराजाने विचारले, पिताश्री, इतकी वर्षे आपण या एकादशीला काय इतके महत्त्व देता? राजा हसून म्हणाला, पुत्रा, राज्य तलवारीने चालते, पण लोकांचे हृदय भक्तीने जिंकले जाते आणि आमलकी एकादशी ती भक्ती जागवते. त्या रात्री युवराजानेही व्रताचा संकल्प केला आणि त्याला पांडुरंगाचे दर्शन झाल्याचा अनुभव आला, असे तो म्हणू लागला. पुढील वर्षी आमलकी एकादशीला राजाने नदीकाठी एक भव्य यज्ञ केला.
देवतांचे आवाहन झाले आणि हवेत सुगंध दरवळू लागला. त्या यज्ञात राजा सुकेतूने राज्यपद पुत्राच्या हाती दिले आणि स्वतः वनात जाऊन साधना करण्याचा संकल्प केला. प्रजा भावूक झाली, पण राजाने सांगितले, मी दूर जात नाही. मी आमलकी वृक्षाच्या सावलीत आहे, पांडुरंगाच्या नामात आहे. राजा वनात गेला आणि त्याच आश्रमाजवळ एक कुटी बांधून राहू लागला. दररोज कथा ऐके, ध्यान करी आणि प्रार्थना करी. काही काळाने त्याचे शरीर क्षीण झाले, पण मन अधिक उजळले. एकादशीच्या दिवशी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्या क्षणी आश्रमात दिव्य प्रकाश पसरला आणि लोकांना वाटले की राजा पांडुरंगाच्या चरणी विलीन झाला आहे. त्याच्या स्मरणार्थ प्रजेने त्या ठिकाणी दीप अखंड तेवत ठेवण्याची प्रथा सुरू केली आणि आमलकी एकादशीची कथा पिढ्यानपिढ्या अधिक पवित्र होत गेली. युवराजाच्या समाधीनंतर त्याचा पुत्र गादीवर बसला. तेव्हा संपूर्ण राज्यात एक गंभीर शांतता होती, पण त्या शांततेतही आमलकी एकादशीची भक्ती अखंड वाहत होती. नवीन राजाने प्रथमच राज्यसभेत उभे राहून पांडुरंगाचे स्मरण केले आणि सांगितले की माझे राज्य हे केवळ सिंहासनावरून नव्हे तर आमलकी वृक्षाच्या छायेतून चालेल. त्याचे शब्द ऐकून वृद्ध मंत्रीही भावूक झाले. काळ बदलत होता, पिढ्या बदलत होत्या, पण कथा तीच होती. एकादशीच्या दिवशी नदीकाठी जमणे, उपवास करणे आणि कथा ऐकणे. नवीन राजाच्या काळात राज्याच्या उत्तरेला असलेल्या घनदाट अरण्यात एक भय पसरू लागले. त्या अरण्यात राहणारे लोक सांगू लागले की रात्री अज्ञात छाया फिरतात, जनावरे घाबरतात आणि लोक आजारी पडतात. काही जणांनी देवपूजाही सोडली. भीतीने ते एकादशीला येईनसे झाले. ही बातमी राजापर्यंत पोहोचताच त्याने कोणतीही सेना न पाठवता काही साध्या वस्त्रात स्वतः त्या अरण्याकडे प्रस्थान केले. त्याच्यासोबत काही ऋषीशिष्य आणि गावकरी होते. अरण्यात प्रवेश करताच वातावरण जड झाले होते. झाडांची पाने न हलता स्थिर होती. नदीचा प्रवाह मंद झाला होता. राजाने तेथे एक प्राचीन शिवालय पाहिले. ते भग्न अवस्थेत होते. त्याने गावकऱ्यांना विचारले, येथे आमलकी एकादशीची कथा होते का? तेव्हा लोकांनी मान खाली घातली आणि सांगितले, भीतीमुळे आम्ही सर्व विसरलो. राजाने त्या शिवालयात दीप लावला आणि त्या जागी आमलकी एकादशीची कथा सुरू करण्याचा निश्चय केला. एकादशीच्या दिवशी अरण्यातील लोक थरथरत जमा झाले. कथा सुरू होताच सुरुवातीला वातावरण तसंच राहिलं, पण जसजशी कथा पुढे सरकली तसतसा वारा वाहू लागला. झाडांची पाने सळसळू लागली आणि जडपणा हलका झाला. कथेत पांडुरंगाच्या करुणेचा प्रसंग आला तेव्हा अचानक अरण्यातून एक भीषण आवाज आला. लोक घाबरले, पण राजाने कथा थांबवली नाही. त्याचा आवाज अधिक स्थिर झाला. तो म्हणाला, भय असो वा अंधार, आमलकी एकादशीच्या कथेसमोर ते टिकत नाही. त्या क्षणी जोरदार प्रकाश पसरला, जणू आमलकी वृक्षाचे तेज तिथे अवतरले. अज्ञात छाया नाहीशा झाल्या. लोकांनी सुटकेचा श्वास घेतला. त्या रात्री अरण्यात पहिल्यांदाच शांत झोप लागली. सकाळी नदी पुन्हा वेगाने वाहू लागली. लोक राजाच्या चरणी पडले आणि म्हणाले, आज आमचे डोळे उघडले. राजाने त्यांना सांगितले, भय हे विस्मरणातून येते आणि कथा स्मरण जागवते. त्या घटनेनंतर त्या अरण्यात दरवर्षी आमलकी एकादशीला मोठा उत्सव सुरू झाला. नवीन आश्रम उभा राहिला आणि कथा दूरवर पसरली. काळ पुढे गेला. राजा वृद्ध झाला. त्याच्या चेहऱ्यावर अनुभवाची रेषा उमटल्या, पण डोळ्यात अजूनही भक्तीची ज्योत होती. एकदा त्याने आपल्या पुत्राला जवळ बोलावून सांगितले, राज्य कसे चालवायचे हे मी शिकवले, पण हृदय कसे जपायचे हे आमलकी एकादशी शिकवते. ते विसरू नको पुत्रा. पुत्राने वचन दिले. त्या वर्षी आमलकी एकादशीला एक वेगळीच घटना घडली. नदीकाठी कथा सुरू असताना एक भटक्या स्त्री आपल्या लहान मुलासह आली. तिचे कपडे जीर्ण होते, चेहरा थकलेला होता. ती कथा ऐकताना रडू लागली. कथा संपल्यावर तिने सांगितले की तिच्या आयुष्यात फक्त दुःख आहे. राजा तिला काही देणार इतक्यात वृद्ध राजाने स्वतः पुढे येऊन तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, ही कथा तुझी खरी संपत्ती आहे. काही दिवसांनी ती स्त्री आश्रमातच राहू लागली आणि तिच्या मुलाला आश्रमात शिक्षण मिळू लागले. पुढे तोच मुलगा मोठा होऊन श्रेष्ठ कथावाचक बनला. लोक म्हणू लागले, आमलकी एकादशी कथा कोणाचेही जीवन बदलू शकते. वृद्ध राजाचा शेवटचा काळ जवळ आला तेव्हा त्याने आमलकी वृक्षाखाली बसून अखेरची कथा सांगितली. त्याचा आवाज मंद होता, पण शब्द गहिरा होते. कथा संपताच त्याने शांतपणे डोळे मिटले. त्या क्षणी आकाश निर्मळ झाले. पक्ष्यांनी मधुर कलरव केला आणि लोकांना वाटले की पांडुरंगाने आपल्या भक्ताला जवळ घेतले आहे. त्या दिवसापासून त्या वृक्षाखाली अखंड दीप तेवत राहिला आणि आमलकी एकादशीची कथा काळाच्या पलीकडे जाऊन अजरामर झाली.
वृद्ध राजाच्या समाधीनंतर त्याचा पुत्र राज्यावर विराजमान झाला तेव्हा त्याच्या मनात केवळ सत्ता नव्हे तर जबाबदारीची जाणीव होती. आमलकी एकादशीची परंपरा आता राज्याच्या रक्तात मिसळली होती आणि प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात ती एक प्रकाश किरण बनली होती. नवीन राजा स्वभावाने शांत होता. तो अधिक बोलत नसे, पण जे बोले ते हृदयातून बोले. एके वर्षी आमलकी एकादशीच्या आधी नदीच्या पलीकडील प्रदेशातून एक दूत आला. त्याने सांगितले की त्या भागात लोकांमध्ये दारुण दुःख पसरले आहे. रोगराई वाढली आहे, लोक भयभीत आहेत आणि देवपूजाही बंद पडली आहे. राजा काहीही न बोलता त्या प्रदेशाकडे निघाला. मार्गात त्याने पाहिले की झाडे कोमेजलेली आहेत, पाणवठे कोरडे पडले आहेत, लोकांच्या चेहऱ्यावर निराशा आहे. राजा प्रत्येकाला एकच विचारत होता, तुम्ही आमलकी एकादशीची कथा ऐकता का? लोक मान खाली घालत होते. त्यांना वाटत होते की देवाने त्यांना सोडले आहे. त्या प्रदेशातील एका जुन्या आश्रमात राजा पोहोचला. तेथे एक वृद्ध संन्याशी राहत होता. त्याच्या डोळ्यांत वेदना होत्या, पण आवाजात स्थैर्य होते. त्याने सांगितले, राजन, लोकांनी श्रद्धा सोडली तेव्हाच दुःखाने घर केले. राजा शांतपणे म्हणाला, मग श्रद्धा परत आणूया. आमलकी एकादशीच्या दिवशी नदीकाठी कथा सुरू झाली. सुरुवातीला फारसे लोक आले नाहीत, पण राजाने हार मानली नाही. तो स्वतः कथा सांगू लागला. त्याने पांडुरंगाच्या करुणेच्या गोष्टी सांगितल्या, आमलकी वृक्षाच्या महिमेचे वर्णन केले आणि सांगितले की ही कथा ऐकणे म्हणजे देवाच्या कुशीत विसावणे. हळूहळू लोक जमा होऊ लागले. रोगाने त्रस्त लोक आले, अशक्त बालके आली, निराश माता आल्या. कथा ऐकताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. त्या रात्री जागरण झाले आणि सकाळी आश्चर्यकारक बदल दिसू लागला. काही लोकांची वेदना कमी झाली, काहींच्या चेहऱ्यावर तेज आले. लोकांना पुन्हा आशा वाटू लागली. राजा म्हणाला, हा चमत्कार नाही, हे श्रद्धेचे पुनरागमन आहे. काही महिन्यांत तो प्रदेश पुन्हा सावरला. त्या घटनेनंतर राजाने एक मोठा निर्णय घेतला. त्याने राज्यभरातील सर्व आश्रम आणि मंदिरांना आदेश दिला की आमलकी एकादशीच्या दिवशी कथा सांगणे अनिवार्य असावे. यासाठी कथावाचक तयार करण्याचे कार्य सुरू झाले. लहान मुलांना लहानपणापासूनच ही कथा शिकवली जाऊ लागली. वनात राहणाऱ्या आदिवासी लोकांपर्यंतही ही कथा पोहोचवली गेली. त्यांनीही आपल्या पद्धतीने उपवास आणि प्रार्थना सुरू केली. काळ जसजसा पुढे गेला तसतसा राजा अधिक अंतर्मुख होत गेला. त्याला जाणवू लागले की सत्ता क्षणभंगूर आहे, पण कथा शाश्वत आहे. एके रात्री त्याने स्वप्न पाहिले की पांडुरंग आमलकी वृक्षाखाली उभे आहेत आणि म्हणत आहेत, आता वेळ आली आहे. राजा जागा झाला आणि त्याचे मन शांत झाले. त्याने सकाळीच आपल्या पुत्राला जवळ बोलावले आणि सांगितले की पुढील आमलकी एकादशीला मी राज्यपद तुझ्या हाती देईन. पुत्र आश्चर्यचकित झाला, पण पित्याच्या डोळ्यात त्याने निश्चय पाहिला. आमलकी एकादशीचा दिवस उजाडला. नदीकाठी हजारो लोक जमले. कथा सुरू झाली. राजाने स्वतः अखेरची कथा सांगितली. त्याच्या शब्दांत कृतज्ञता होती, समाधान होते. कथा संपताच त्याने मुकुट काढून पुत्राच्या डोक्यावर ठेवला आणि सर्वांसमोर म्हणाला, ही परंपरा जपा. त्यानंतर तो आश्रमातच राहू लागला. रोज आमलकी वृक्षाखाली बसून ध्यान करी. काही काळाने त्याचे शरीर थकले, पण आत्मा उजळला. एके सकाळी तो ध्यानात असतानाच शांतपणे देह ठेवून गेला. त्या क्षणी आश्रमात असलेल्या लोकांना मंद सुगंध जाणवला आणि आकाशात हलके ढग जमले. लोक म्हणू लागले की पांडुरंगाने आपल्या भक्ताला बोलावले आहे. त्या दिवसापासून त्या राजाच्या स्मरणार्थ आमलकी एकादशीच्या दिवशी विशेष कथा सांगण्याची प्रथा सुरू झाली आणि कथा केवळ राज्यापुरती न राहता आसपासच्या प्रदेशातही पसरत गेली. लोक सांगू लागले की जो कोणी ही कथा श्रद्धेने ऐकतो त्याच्या आयुष्यात अंधार टिकत नाही, कारण आमलकी एकादशी ही केवळ व्रताची कथा नाही, तर आत्म्याला प्रकाश देणारी अमृतगाथा आहे. राजाच्या देहत्यागानंतर त्याचा पुत्र गादीवर बसला. तेव्हा तो तरुण होता, पण मनाने गंभीर होता. त्याने वडिलांची शिकवण हृदयात कोरून ठेवली होती आणि आमलकी एकादशीच्या परंपरेला अधिक व्यापक रूप देण्याचा संकल्प केला. त्याच्या कारकिर्दीत राज्य अधिक विस्तारले, पण त्याचबरोबर जबाबदाऱ्या वाढल्या. सीमांवर लहान मोठे संघर्ष होत होते. काही ठिकाणी अन्याय वाढू लागला. राजा प्रत्येक निर्णय घेताना आमलकी एकादशीच्या दिवशी ऐकलेल्या कथांचे स्मरण करी आणि त्यामुळे त्याचे निर्णय नेहमी करुणेने भरलेले असत. एके वर्षी आमलकी एकादशीच्या आधीच राज्याच्या पश्चिम भागात असलेल्या एका डोंगराळ प्रदेशातून बातमी आली की तेथील लोकांनी देवपूजा सोडली आहे. ते म्हणत होते की आमच्या दुःखाचे कोणीच ऐकत नाही.
राजा हे ऐकताच व्याकुळ झाला. त्याने काही सैनिक न घेता फक्त काही साधू आणि कथावाचकांसह त्या प्रदेशाकडे प्रवास केला. मार्ग कठीण होता. दगडधोंड्यांचे रस्ते, घनदाट झाडी आणि खोल दऱ्या. पण राजाच्या मनात भीती नव्हती, कारण त्याला वाटत होते की पांडुरंग स्वतः वाट दाखवत आहेत. त्या प्रदेशात पोहोचल्यावर त्याने पाहिले की लोकांचे चेहरे कठोर झाले आहेत. डोळ्यांत विश्वास उरलेला नाही. राजा त्यांच्यात बसला आणि कोणतीही आज्ञा न देता त्यांच्या कथा ऐकू लागला. कुणी दुष्काळाची व्यथा सांगितली, कुणी अपत्यहानीचे दुःख सांगितले, कुणी अन्यायाने गेलेली जमीन सांगितली. राजा शांतपणे ऐकत राहिला आणि शेवटी म्हणाला, तुमचे दुःख खरे आहे, पण ते हलके करण्याचा मार्गही खरा आहे. तो म्हणजे आमलकी एकादशीची कथा. काही लोक हसले तर काही उदासीन राहिले. तरी राजाने त्या डोंगरातील एका प्राचीन विष्णू मंदिरात कथा सांगण्याचा निर्णय घेतला. आमलकी एकादशीचा दिवस उजाडला. ढगांनी आकाश व्यापले होते. थंड वारा वाहत होता. थोडेच लोक जमले होते. राजा स्वतः आमलकी वृक्षासमोर बसून कथा सांगू लागला. त्याच्या आवाजात अधिकार नव्हता, पण आपुलकी होती. त्याने पांडुरंगाच्या त्या रूपाचे वर्णन केले जे भक्ताच्या अश्रूंनी द्रवते. कथा जसजशी पुढे सरकली तसतसे लोक वाढू लागले. कुणी काठ्या टेकत आले, कुणी लहान मुलांना घेऊन आले. कथेत एका दुःखी भक्ताचा प्रसंग आला तेव्हा लोकांना स्वतःचे प्रतिबिंब दिसले. अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या रात्री जागरण झाले आणि सकाळी डोंगरावर सूर्य उगवताना एक वेगळीच शांती जाणवली. लोकांनी राजाच्या चरणी न पडता आमलकी वृक्षाला नमस्कार केला आणि म्हणाले, आज आम्हाला पुन्हा देव सापडला. राजा हसला आणि म्हणाला, देव कधी हरवत नाही, आपणच विसरतो. त्या घटनेनंतर त्या डोंगराळ प्रदेशात दरवर्षी आमलकी एकादशी मोठ्या भक्तीने साजरी होऊ लागली. राजा परतल्यानंतर त्याने राज्यात एक नवीन परंपरा सुरू केली की आमलकी एकादशीच्या आधी 7 दिवस कथा आणि सेवाभावाचे कार्य केले जाईल. गरिबांना अन्न दिले जाईल, आजारी लोकांची सेवा केली जाईल, वनातील प्राण्यांसाठी पाणवठे तयार केले जातील. त्यामुळे लोकांना समजले की व्रत म्हणजे केवळ उपवास नव्हे, तर करुणेची कृती आहे. काळ पुढे सरकत गेला. राजा परिपक्व होत गेला, पण त्याच्या मनात एक वेगळीच ओढ वाढत होती. त्याला एकांताची आणि साधनेची आस लागली होती. एके रात्री आमलकी एकादशीच्या जागरणानंतर त्याने स्वप्न पाहिले की मंदाकिनी नदीच्या तीरावर पांडुरंग उभे आहेत आणि हाताने बोलावत आहेत. राजा उठून बसला. त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. त्याला कळून चुकले की त्याची जीवनयात्रा नव्या वळणावर आली आहे. काही दिवसांनी त्याने आपल्या मंत्र्यांना बोलावून सांगितले की मी अजूनही राज्यसेवा करीन, पण मनाने मी आमलकी वृक्षाच्या सावलीत राहीन. त्याने राजमहालात एक मोठा सभामंडप बांधून तेथे अखंड कथा सुरू ठेवण्याची व्यवस्था केली आणि स्वतःही दररोज त्या कथेत बसू लागला. प्रजा हे पाहून अधिक भावूक झाली. त्यांना वाटले की त्यांचा राजा त्यांच्यासारखाच एक भक्त आहे. काही काळानंतर राजाच्या पत्नीनेही साधनेचा मार्ग स्वीकारला. ती स्त्रियांसाठी वेगळी कथामंडळी चालवू लागली, जिथे स्त्रिया आपल्या दुःखसुखाच्या गोष्टी सांगत आणि आमलकी एकादशीच्या कथेतून त्यांना आधार मिळू लागला. त्या काळात राज्यात एकही मोठा कलह झाला नाही. लोक म्हणू लागले की आमलकी एकादशीची कथा हेच या राज्याचे खरे रक्षण आहे. राजा हे ऐकून नम्रतेने म्हणे, ही माझी नाही, पांडुरंगाची कृपा आहे आणि ही कृपा तेव्हाच टिकेल जेव्हा कथा जिवंत राहील. म्हणून त्याने आपल्या मुलाला लहानपणापासूनच या कथेत बसवले. त्याला सांगितले की जेव्हा तू राजा होशील तेव्हा तलवार हातात घेण्याआधी कथा हृदयात ठेव. त्या वाक्याने त्या बालकाचे आयुष्यच बदलून गेले आणि आमलकी एकादशीची अखंड परंपरा पुढील पिढीसाठी अधिक गहिऱ्या श्रद्धेने रुजत गेली. राजाच्या त्या संकल्पानंतर आमलकी एकादशीची कथा राज्याच्या सीमांपलीकडे जाऊन दूरवर पोचू लागली. यात्रेकरू कथा ऐकून परत आपल्या गावात जात आणि तेथेही ही परंपरा रुजवत. त्यामुळे अनेक लहान मोठी राज्ये या कथेच्या प्रकाशाने जोडली गेली. त्या काळात राजाचा पुत्र कुमारावस्थेतून युवकत्वाकडे येत होता. त्याच्या डोळ्यांत कुतूहल होते आणि मनात प्रश्नांची गर्दी होती. तो नेहमी पित्याजवळ बसून कथा ऐके आणि प्रत्येक प्रसंगानंतर विचार करी की लोकांना केवळ कथा ऐकून एवढे समाधान कसे मिळते. राजा हसून म्हणे, पुत्रा, शब्दात शक्ती असते, पण त्या शब्दांत श्रद्धा असेल तर ती शक्ती जागी होते. एके वर्षी आमलकी एकादशीच्या आधी राज्याच्या पूर्वेकडील प्रदेशात एक मोठा वाद उभा राहिला.
2 गावांमध्ये पाण्याच्या वाटपावरून वैर वाढले होते आणि रक्तपाताची शक्यता निर्माण झाली होती. राजा स्वतः तिथे गेला, पण त्याने कोणताही हुकूम दिला नाही. त्याने दोन्ही गावकऱ्यांना नदीकाठी एकत्र बसवले आणि आमलकी एकादशीची कथा सांगण्याची विनंती केली. सुरुवातीला लोक तणावात होते, पण कथा सुरू होताच वातावरण हळूहळू बदलू लागले. कथेत पांडुरंगाने 2 भांडणाऱ्या भावांना एकत्र आणल्याचा प्रसंग आला, तेव्हा दोन्ही गावकऱ्यांचे डोळे भरून आले. कथा संपल्यावर राजा म्हणाला, ही नदी कुणाची नाही, ती पांडुरंगाची देण आहे आणि देण भांडण्यासाठी नसते तर वाटण्यासाठी असते. त्या शब्दांनी लोकांच्या मनातील अहंकार वितळला. त्यांनी एकमेकांची माफी मागितली आणि पाण्याचे समान वाटप ठरले. त्या दिवसापासून त्या नदीला लोक आमलकी प्रवाह म्हणू लागले. ही घटना कुमाराच्या मनात खोलवर रुजली. त्याला कळले की कथेमध्ये संघर्ष मिटवण्याची अद्भुत शक्ती आहे. काळ पुढे गेला. राजा अधिकाधिक एकांतप्रिय झाला. तो राजकारणातील अनेक निर्णय पुत्राकडे सोपवू लागला. पण प्रत्येक निर्णयाच्या आधी तो एकच प्रश्न विचारे, या निर्णयाने लोकांचे मन शांत होईल का? जर उत्तर होकारार्थी नसेल तर तो निर्णय बदलला जाई. त्या काळात एक विचित्र घटना घडली. एक आमलकी एकादशीच्या रात्री कथेत बसलेले लोक अचानक शांत झाले, कारण आकाशात मंद प्रकाश पसरला आणि जणू दूरवर कुणी पावलांचा नाद ऐकू येऊ लागला. काही वृद्धांनी सांगितले की हा पांडुरंगाच्या लीलेचा संकेत आहे. राजा आणि पुत्र दोघेही नम्र झाले. त्या रात्रीनंतर राजाच्या शरीरात कमजोरी जाणवू लागली, पण त्याच्या चेहऱ्यावर अपार समाधान होते. त्याने पुत्राला जवळ बोलावून सांगितले की आता माझा काळ पूर्ण होत आहे, पण कथा थांबू देऊ नको. पुत्र भावूक झाला आणि म्हणाला, पिताश्री, तुमच्याशिवाय मी कसे करेन? राजा हसून म्हणाला, कथा माझ्यापेक्षा मोठी आहे, ती तुला मार्ग दाखवेल. काही दिवसांनी राजा नदीकाठी आमलकी वृक्षाखाली बसून ध्यानात गेला. त्याने शेवटची कथा सांगितली. त्याचा आवाज मंद होता, पण प्रत्येक शब्द मनात उतरत होता. कथा संपताच त्याने पांडुरंगाचे नाव घेतले आणि शांतपणे देह ठेवला. त्या क्षणी नदीचा प्रवाह मंद झाला, वारा थांबला आणि पक्षी शांत झाले. लोकांना वाटले की काळ थांबला आहे. काही क्षणांनी वातावरणात गोड सुगंध पसरला आणि लोकांनी एकत्र हरिनाम सुरू केलं. पुत्राने अश्रूंनी पित्याला निरोप दिला आणि त्याच क्षणी त्याने मनात संकल्प केला की आयुष्यभर या कथेची सेवा करीन. राजाच्या स्मरणार्थ आमलकी वृक्षाजवळ एक दगडी दीपस्तंभ उभारण्यात आला, जो अखंड तेवत राहू लागला. पुढील आमलकी एकादशीला पुत्राने प्रथमच राजा म्हणून कथा सांगितली. त्याच्या आवाजात थोडी कंपने होती, पण शब्दात निश्चय होता. लोकांनी त्याला स्वीकारले, कारण त्यांना पित्याची छाया त्याच्यात दिसत होती. त्या दिवसापासून कथा नव्या उमेदीने पुढे सरकू लागली. अधिकाधिक लोक या कथेच्या आधाराने दुःखातून बाहेर पडू लागले. काहींना मनःशांती मिळाली, काहींना जीवनाचा अर्थ सापडला आणि आमलकी एकादशी ही केवळ एक तिथी न राहता पिढ्यानपिढ्या वाहणारा भक्तीचा श्वास बनली. पित्याच्या समाधीनंतर पुत्राने राजपद स्वीकारले, तेव्हा त्याच्या मनात दुःखही होते आणि अपार कृतज्ञताही होती. त्याने पहिल्याच दिवशी राजसभेत उभे राहून सांगितले की माझे राज्य तलवारीवर नव्हे तर आमलकी एकादशीच्या कथांवर उभे आहे आणि जोपर्यंत ही कथा जिवंत आहे तोपर्यंत राज्य सुरक्षित आहे. त्याचे शब्द ऐकून प्रजा शांत झाली, कारण त्यांना नव्या राजामध्ये जुन्या परंपरेचा सुगंध जाणवत होता. काळ पुढे सरकत असताना नव्या राजाने राज्यकारभार नीट सांभाळला, पण तो कधीही कथेला विसरला नाही. दर आमलकी एकादशीला तो स्वतः नदीकाठी जाऊन कथा सांगत असे. एके वर्षी राज्यात एक वेगळीच अडचण निर्माण झाली. काही तरुणांनी आपापसातील अहंकारामुळे आश्रम आणि मंदिरांकडे पाठ फिरवली होती. त्यांना वाटत होते की भक्ती ही दुर्बलांची गोष्ट आहे. राजा हे पाहून व्यथित झाला. त्याने त्या तरुणांना शिक्षा दिली नाही, तर आमलकी एकादशीच्या आधीच त्यांना आपल्याजवळ बोलावले आणि विचारले की तुम्ही कधी मनापासून ही कथा ऐकली आहे का? तरुणांनी नकार दिला. राजा म्हणाला, मग शिक्षा म्हणून नाही तर भेट म्हणून कथा ऐकण्यास या. आमलकी एकादशीच्या दिवशी ते तरुण अनिच्छेने आले. सुरुवातीला ते उदासीन बसले होते, पण कथेत जेव्हा एका गर्विष्ठ राजाचे वर्णन आले, ज्याचा गर्व शेवटी त्याच्या दुःखाचे कारण बनला, तेव्हा त्या तरुणांना स्वतःची छबी दिसू लागली. कथा पुढे सरकत गेली आणि पांडुरंगाच्या करुणेचा प्रसंग आला, तेव्हा त्यांच्या मनातील कठोरता वितळली.
कथा संपताच त्यातील एक तरुण पुढे आला आणि म्हणाला, राजन, आज प्रथमच मला शांतता वाटते. त्या दिवसापासून ते तरुण आश्रमसेवेत रमले आणि पुढे कथावाचक बनले. या घटनेनंतर लोक म्हणू लागले की आमलकी एकादशीची कथा केवळ वृद्धांसाठी नाही, तर तरुणांच्या दिशेलाही मार्ग दाखवते. काळ पुढे गेला, राजा प्रौढत्वाकडे गेला. त्याच्या जीवनात सुखदुःख आले, पण प्रत्येक वेळी त्याने कथेतच आधार शोधला. एकदा राज्याच्या दक्षिण भागात एका प्राचीन मंदिराला आग लागली. लोक भयभीत झाले. राजा तेथे पोहोचला. त्याने भग्न अवस्थेत असलेल्या मंदिरासमोर उभे राहून आमलकी एकादशीची कथा सुरू केली. लोक आश्चर्यचकित झाले, पण कथा ऐकता ऐकता त्यांचे भय कमी झाले. काही दिवसांतच मंदिराचे पुनर्निर्माण सुरू झाले. लोकांनी श्रमदान केले. राजा म्हणाला, देवाचे घर दगडांनी नाही, तर श्रद्धेने उभे राहते. त्या शब्दांनी लोक अधिक प्रेरित झाले. त्या वर्षी आमलकी एकादशीला त्या मंदिरात प्रथमच पुन्हा दीप लागले आणि वातावरण भक्तीने भरून गेले. राजा हे पाहून भावूक झाला आणि त्याने मनात ठरवले की आयुष्यभर अशीच सेवा करीन. काही काळाने राजाला स्वतःच्या शरीरात थकवा जाणवू लागला, पण त्याने ते कधीच प्रजेला दाखवले नाही. तो रोज पहाटे नदीस्नान करी, आमलकी वृक्षाखाली बसून ध्यान करी आणि संध्याकाळी कथा ऐके. एके रात्री त्याला स्वप्न पडले की त्याचे पूर्वज सर्व आमलकी वृक्षाखाली उभे आहेत आणि त्याला हसत पाहत आहेत. राजा जागा झाला तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण मन शांत होते. त्याला जाणवले की तो योग्य मार्गावर आहे. पुढील आमलकी एकादशीच्या दिवशी त्याने राज्यातील सर्वांना एकत्र जमवले आणि सांगितले की ही कथा माझी नाही, आपल्या सर्वांची आहे. जोपर्यंत आपण ती ऐकू आणि सांगू तोपर्यंत पांडुरंग आपल्या सोबत आहे. त्या दिवशी कथा ऐकताना अनेक लोकांनी आपले जुने वैर विसरले. अनेक कुटुंबे पुन्हा एकत्र आली. काही दिवसांनी राजाच्या पत्नीने त्याला सांगितले की तीही आपले आयुष्य कथेसाठी अर्पण करू इच्छिते. राजा आनंदित झाला आणि दोघांनी मिळून स्त्री, पुरुष, बालक सर्वांसाठी वेगवेगळ्या कथासभा सुरू केल्या. त्यामुळे राज्यात एक वेगळेच संतुलन निर्माण झाले. लोकांना वाटू लागले की त्यांच्या दुःखसुखाला कोणी ऐकणारा आहे. राजा जसजसा वयस्कर होत गेला तसतसा त्याचा आवाज मंद झाला, पण कथेतली गोडी वाढत गेली. लोक म्हणू लागले की जेव्हा राजा कथा सांगतो तेव्हा शब्द कमी आणि अनुभूती अधिक असते. एक आमलकी एकादशी अशीच कथा सांगताना त्याने थांबून आकाशाकडे पाहिले आणि मंद स्वरात पांडुरंगाचे नाव घेतले. लोकांना वाटले की काहीतरी घडणार आहे, पण राजा हसला आणि कथा पुढे सुरू केली, कारण त्याला माहीत होते की कथा चालू ठेवणेच खरे आयुष्य आहे आणि या कथेमध्येच त्याचा श्वास गुंतलेला आहे. राजाच्या त्या दृढ निश्चयानंतर आमलकी एकादशीची कथा अधिक सूक्ष्म पण अधिक खोलवर रुजू लागली होती. लोक आता केवळ चमत्कारासाठी नव्हे तर अंतःकरण शुद्धीसाठी कथा ऐकू लागले. राजा वयाने जरी थकू लागला असला तरी त्याची उपस्थितीच लोकांना आधार देत होती. एके वर्षी राज्यात एक वेगळीच शांतता पसरली होती. जणू निसर्गही काहीतरी अपेक्षेने थांबला होता. आमलकी एकादशीच्या काही दिवस आधी राजाने पाहिले की नदीचा प्रवाह अधिक स्वच्छ झाला आहे. पक्ष्यांचे कलरव वाढले आहेत आणि आमलकी वृक्षावर नेहमीपेक्षा अधिक फुले आली आहेत. त्याने आश्रमातील वृद्ध कथावाचकांना बोलावून सांगितले की या वर्षीची एकादशी विशेष आहे. सर्वांनी अधिक शुद्ध मनाने तयारी करावी. त्या दिवशी पहाटेपासूनच लोक नदीकाठी जमा झाले होते. कुणी दूरच्या वनांतून आले होते, कुणी पर्वत ओलांडून आले होते. स्त्रियांच्या डोळ्यात भक्ती होती, वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान होते आणि बालकांच्या चेहऱ्यावर कुतूहल होते. राजा मंद पावलांनी आमलकी वृक्षाजवळ आला. त्याने नेहमीप्रमाणे भूमीला नमस्कार केला आणि कथा सुरू केली. पण त्या दिवशी त्याचा आवाज अधिक शांत, अधिक खोल होता. तो बोलत असताना लोकांना वाटत होते की शब्दांमधून काहीतरी प्रकाश झिरपत आहे. कथेत त्याने प्रथमच स्वतःच्या आयुष्यातील शंका, दुःख आणि भीती सांगितली आणि कसे आमलकी एकादशीच्या कथेमुळे त्याला प्रत्येक वेळी मार्ग मिळाला. हे सांगताना त्याचे डोळे पाणावले आणि ते पाहून लोकही रडू लागले. कथा संपेपर्यंत वातावरण पूर्णपणे बदलले होते. लोकांच्या मनातील ओझे हलके झाले होते. त्या रात्री जागरण सुरू असतानाच राजाला थकवा जाणवू लागला. त्याने आपल्या पुत्राचा हात धरला आणि हळूच म्हणाला, आज मन पूर्ण झाले आहे. पुत्र घाबरला, पण राजाच्या चेहऱ्यावर भय नव्हते, फक्त शांतता होती.
सकाळच्या वेळी सूर्य उगवताना राजा आमलकी वृक्षाखालीच ध्यानात बसला. त्याने पांडुरंगाचे नाव घेतले आणि श्वास हळूहळू शांत झाला. त्या क्षणी वारा थांबला, पक्षी शांत झाले आणि काही क्षणांसाठी सर्वत्र स्तब्धता पसरली. नंतर कुठेतरी टाळीचा मंद नाद झाला आणि हरिनाम सुरू झालं. लोकांना समजले की राजा देहाने गेला असला तरी कथेमध्येच विलीन झाला आहे. पुत्राने अश्रूंनी पित्याला वंदन केले आणि त्या क्षणी त्याने संकल्प केला की या कथेचा श्वास कधीही थांबू देणार नाही. त्या वर्षीची आमलकी एकादशी लोक आयुष्यभर विसरले नाहीत, कारण त्या दिवशी त्यांना जाणवले की कथा म्हणजे केवळ शब्द नसतात, तर पिढ्यानपिढ्या वाहणारी अनुभूती असते, जी माणसाला माणूस बनवते आणि पांडुरंगाशी अखंड जोडून ठेवते. पित्याच्या समाधीनंतर पुत्राने राज्याची सूत्रे हाती घेतली तेव्हा त्याच्या मनात शोक होता, पण त्याहून अधिक जबाबदारीची जाणीव होती. त्याने पहिल्याच आमलकी एकादशीला प्रजेपुढे उभे राहून सांगितले की आजपासून ही कथा केवळ राजांची परंपरा नाही, तर प्रत्येक घराची श्वासरेषा आहे. त्या शब्दांनी लोकांच्या डोळ्यात विश्वास जागा झाला. काळ पुढे सरकत असताना नव्या राजाने राज्यकारभारात कठोरता कमी आणि करुणा अधिक ठेवली. तो दरवर्षी आमलकी एकादशीच्या आधी 7 दिवस सेवा सप्ताह राबवित असे. नदीकाठी स्वच्छता, आश्रमात अन्नदान, वनात पाणवठे आणि वृद्धांसाठी विश्रांतीगृहे उभारली जात. आणि या सर्व सेवांच्या शेवटी कथा ऐकण्याचा आग्रह असे. एके वर्षी राज्याच्या मध्यभागी असलेल्या विस्तीर्ण वनात भटक्या जमातींचा मोठा समूह आला. त्यांचे जीवन अस्थिर होते. त्यांना ना स्थिर निवारा ना अन्नाची खात्री होती. काहीजण भीतीने मंदिरांपासून दूर राहत होते. राजा हे पाहून स्वतः त्या वनात गेला. त्याने त्यांच्यासोबत जमिनीवर बसून अन्न घेतले आणि त्यांची दुःखे ऐकली. त्यातील एका वृद्ध स्त्रीने सांगितले की तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट वाहत्या नदीसारखी आहे, स्थिरता नाही. राजा शांतपणे म्हणाला, मग या नदीकाठीच आपण कथा ऐकूया. आमलकी एकादशीच्या दिवशी त्या वनात पहिल्यांदाच दीप उजळले. कथा सुरू होताच लोक प्रथम संकोचले, पण कथेत पांडुरंगाने भटक्या भक्ताला दिलेल्या आश्रयाचा प्रसंग आला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यांवर आश्चर्य उमटले. कथा संपेपर्यंत त्या जमातीतील अनेकांनी उपवासाचा संकल्प केला आणि जागरणात बसले. सकाळी त्यांनी स्वतःहून आश्रमाजवळ राहण्याची इच्छा व्यक्त केली. राजा म्हणाला, स्थिरता ही जागेत नसते, श्रद्धेत असते. त्या घटनेनंतर त्या वनाच्या काठावर एक नवा आश्रम उभा राहिला आणि भटक्या लोक कथावाचक बनून इतर वनांत कथा सांगू लागले. काळ जसजसा पुढे गेला तसतसे राज्यात एक अद्भुत समतोल निर्माण झाला. कुठेही मोठा अन्याय झाला की लोक आधी कथा ऐकून मन शांत करत आणि मग निर्णय घेत. एकेवेळी राज्याच्या सीमेवरून परदेशी व्यापारी आले. त्यांनी देवपूजेची थट्टा केली आणि लोकांना लोभ दाखवू लागले. काहीजण डगमगले. राजा हे पाहून संतापला नाही. त्याने व्यापाऱ्यांनाही आमलकी एकादशीच्या कथेस आमंत्रित केले. ते सुरुवातीला हसले, पण कथेत जेव्हा लोभाने सर्व काही गमावलेल्या पुरुषाची गोष्ट आली तेव्हा त्यांची हसू थांबले. कथा संपल्यावर त्यांनी राजाला नमस्कार केला आणि म्हणाले, आम्हाला आज खरी संपत्ती कळली. राजा म्हणाला, ती संपत्ती मनात ठेवली तरच टिकते. त्या वर्षी व्यापाऱ्यांनी आश्रमासाठी धान्य आणि वस्त्रे अर्पण केली आणि त्यांच्या मनातही भक्तीचा अंकुर उगवला. नव्या राजाने आपल्या कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाची परंपरा सुरू केली. प्रत्येक आमलकी एकादशीला एका सामान्य माणसाला कथावाचक म्हणून उभे केले जाई, जेणेकरून लोकांना कळावे की ही कथा कोणाची मक्तेदारी नाही. एकदा एका मेंढपाळाने कथा सांगितली. त्याच्या साध्या शब्दांतही इतकी प्रामाणिकता होती की लोक मंत्रमुग्ध झाले. राजा भावूक होऊन म्हणाला, आज मला पित्याची उपस्थिती जाणवली. काळ पुढे गेला. राजा स्वतःही अंतर्मुख होत गेला. त्याला कळले की कथा जितकी पसरते तितकी जबाबदारी वाढते. म्हणून त्याने तरुणांना प्रशिक्षण देऊन शुद्ध उच्चार आणि भावार्थ शिकवण्याची व्यवस्था केली. त्यांना सांगितले की कथा सांगताना अहंकार नाही तर नम्रता असावी. एके रात्री आमलकी एकादशीच्या जागरणानंतर राजाने स्वप्न पाहिले की आमलकी वृक्षाच्या प्रत्येक पानावर एक दिवा आहे आणि त्या दिव्यांतून वेगवेगळ्या लोकांचे चेहरे उजळत आहेत. राजा जागा झाला तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्याला कळले की कथा आता त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःचा मार्ग शोधत आहे. पुढील आमलकी एकादशीला त्याने प्रजेला सांगितले की पुढील वर्षीपासून मी कमी बोलेन आणि अधिक ऐकेन, कारण ही कथा जितकी ऐकली जाते तितकी जिवंत राहते. त्या दिवशी लोकांनी प्रथमच राजासाठी प्रार्थना केली आणि पांडुरंगाचे नाव एकाच सुरात घेतले. त्या गजरात नदीचा नाद मिसळला.
वाऱ्याची झुळूक वाहिली आणि आमलकी वृक्षाची पाने सळसळली, जणू तीही या अखंड परंपरेची साक्ष देत होती. आणि त्या क्षणी सर्वांना जाणवले की आमलकी एकादशीची कथा आता केवळ एका राज्याची नाही, तर काळाच्या पलीकडे जाणारी भक्तीची धारा बनली आहे. राजाने अधिक ऐकण्याचा संकल्प केल्यानंतर राज्यात एक वेगळीच शांत गती निर्माण झाली होती. लोक आता राजाकडे तक्रार घेऊन येण्याआधी आमलकी एकादशीची कथा ऐकून मन शांत करत आणि अनेक प्रश्न तिथेच सुटत. एके वर्षी नदीच्या वरच्या प्रवाहात असलेल्या डोंगरातून मोठ्या पावसामुळे पूर आला. पाणी गावात शिरले, शेतजमीन वाहून गेली, लोक भयभीत झाले. काहींनी देवावर राग धरला. राजा हे पाहून तात्काळ मदत कार्यात उतरला, पण त्याचबरोबर त्याने पूरग्रस्त लोकांना नदीकाठी एकत्र बोलावले आणि म्हणाला, आज आमलकी एकादशी नाही तरी कथा ऐकूया, कारण दुःखांना तिथी लागत नाही. कथा सुरू झाली तेव्हा लोकांच्या मनात राग आणि भीती होती, पण कथेत जेव्हा पांडुरंगाने आपत्तीमध्येही भक्ताला सोडले नाही हा प्रसंग आला, तेव्हा लोकांचे अश्रू वाहू लागले. राजा म्हणाला, नदी जशी उधाण येते तशीच आयुष्यही कधीकधी उसळते, पण कथा आपल्याला काठ देते. त्या शब्दांनी लोकांना धीर मिळाला. काही दिवसांत पाणी ओसरले, गाव पुन्हा उभे राहिले. लोक म्हणू लागले की आमलकी एकादशीची कथा केवळ आनंदातच नाही तर संकटातही आधार देते. त्या घटनेनंतर राजाने आणखी एक परंपरा सुरू केली. आपत्तीच्या वेळी कथा प्रथम आणि निर्णय नंतर. त्यामुळे लोकांचे मन शांत राहू लागले. काळ पुढे गेला. राजा अधिकच अंतर्मुख झाला. तो स्वतः फार कमी बोले, पण त्याची उपस्थिती पुरेशी असे. एके दिवशी त्याच्या राज्यात एक तरुण आला जो जन्मापासून आंधळा होता. तो दूरच्या प्रदेशातून चालत आला होता. त्याने राजाला नमस्कार करून सांगितले की मला ऐकले आहे की आमलकी एकादशीची कथा ऐकल्याने मनाला प्रकाश मिळतो. मला डोळ्यांचा नाही पण जीवनाचा प्रकाश हवा आहे. राजा भावूक झाला. त्याने त्या तरुणाला आमलकी वृक्षाखाली बसवले आणि स्वतः कथा सांगितली. कथेत जेव्हा अंतर्दृष्टीचा प्रसंग आला तेव्हा त्या तरुणाने दोन्ही हात जोडले आणि म्हणाला, आज मला दिसत आहे. लोकांना आश्चर्य वाटले, पण तो म्हणाला, डोळ्यांनी नाही, मनाने. राजा हसला आणि म्हणाला, हेच या कथेचे खरे फळ. त्या तरुणाने पुढे आयुष्यभर कथा ऐकण्याची आणि सांगण्याची सेवा केली. त्याचा आवाज इतका प्रभावी होता की लोक डोळे मिटून ऐकत आणि मनात चित्रे उभी राहत. काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसा राजाच्या शरीरावर वयाचा प्रभाव जाणवू लागला, पण त्याच्या चेहऱ्यावरची शांतता अधिक गडद होत गेली. एके आमलकी एकादशीच्या आधी त्याने आपल्या मंत्र्यांना आणि कथावाचकांना बोलावले आणि सांगितले की पुढील काही वर्षांत मी अधिक एकांतात राहीन, पण कथा चालू ठेवा, कारण राजा जरी गेला तरी कथा राहिली पाहिजे. त्या दिवशी अनेकांचे डोळे पाणावले, पण राजाच्या आवाजात दृढता होती. त्या वर्षीची आमलकी एकादशी अतिशय साधेपणाने साजरी झाली. कोणतेही भव्य आयोजन नव्हते. फक्त नदीकाठी बसून कथा ऐकली गेली, पण लोक म्हणू लागले की यापेक्षा खोल अनुभूती कधीच आली नव्हती. कथा संपल्यावर राजा बराच वेळ शांत बसून राहिला आणि मग म्हणाला, आज मला माझ्या पूर्वजांचा श्वास या वाऱ्यात जाणवतो. काही दिवसांनी तो आश्रमातच राहू लागला. तो रोज आमलकी वृक्षाला पाणी देई, पक्ष्यांना दाणे टाके आणि येणाऱ्या प्रत्येकाला हसून ऐके. त्याच्या सभोवती एक वेगळीच शांती जाणवत असे. एके संध्याकाळी त्याने नदीकाठी बसलेल्या एका बालकाला विचारले, तुला कथा आवडते का? बालक म्हणाले, मला ती समजत नाही, पण ऐकताना मन हसते. राजा हसला आणि म्हणाला, मग तू समजलास. त्या रात्री राजाने स्वप्न पाहिले की सर्व पिढ्यांचे राजे, ऋषी, भक्त आमलकी वृक्षाभोवती बसले आहेत आणि पांडुरंग मधोमध उभे आहेत. राजा जागा झाला तेव्हा त्याचे डोळे ओले होते, पण मन तृप्त होते. त्याने दुसऱ्या दिवशीच पुत्राला जवळ बोलावून सांगितले की आता माझा प्रवास पूर्णतेकडे जात आहे, पण घाबरू नको, कारण कथा तुला सांभाळेल. पुढील आमलकी एकादशीच्या दिवशी त्याने अखेरची कथा सांगितली. त्याच्या आवाजात थोडा थरथर होता, पण शब्द अजूनही स्थिर होते. कथा संपताच त्याने सर्वांना नमस्कार केला आणि म्हणाला, आज मी श्रोता होतो, वक्ता नव्हतो. त्या वाक्याने लोक गहिवरले आणि त्यांना कळले की हा क्षण साधा नाही. काही दिवसांनी राजा शांतपणे देह ठेवून गेला. कोणतेही गजर नव्हते, कोणतीही घाई नव्हती, फक्त नदीचा नाद आणि आमलकी वृक्षाची सळसळ होती. लोक म्हणू लागले की राजा देहाने गेला पण कथेतच विरघळून गेला. आणि त्या दिवसापासून आमलकी एकादशीची कथा अधिकच गंभीर, अधिकच पवित्र बनली.
कारण आता ती अनुभवांनी भारलेली होती आणि प्रत्येक ऐकणाऱ्याच्या अंतःकरणात नवा प्रकाश पेटवत होती. कथा आता आपल्या पूर्णत्वाकडे आली आहे, म्हणून शांत आणि भक्तिभावपूर्ण रीतीने तिचा शेवट करतो. आमलकी एकादशीची ही पवित्र कथा काळाच्या प्रवाहात वाहत राहिली. राजे बदलले, पिढ्या बदलल्या, आश्रमांची रूपे बदलली, पण आमलकी वृक्षाखाली सांगितली जाणारी कथा कधीच थांबली नाही. कारण ती केवळ शब्दांची माळ नव्हती, तर पांडुरंगाच्या करुणेचा श्वास होती, जो प्रत्येक भक्ताच्या हृदयात उतरला. ज्याने ही कथा श्रद्धेने ऐकली त्याचे दुःख हलके झाले, ज्याने उपवास केला त्याचे मन शुद्ध झाले, आणि ज्याने पांडुरंगाचे नाव घेतले त्याच्या आयुष्यात समाधान नांदले. मंदाकिनी नदी आजही शांतपणे वाहते. आमलकी वृक्ष आजही हिरवागार उभा आहे, आणि वाऱ्याच्या झुळकीत त्याची पाने सळसळताना जणू सांगतात की भक्ती कधी संपत नाही. पांडुरंग आपल्या भक्तांपासून दूर जात नाही, तो केवळ कथा ऐकणाऱ्या अंतःकरणात प्रकट होतो. म्हणूनच म्हणतात की आमलकी एकादशीची कथा ऐकल्याने आयुष्य आनंदी होते, कारण त्या कथेत देव आहे, करुणा आहे आणि माणूसपणाचे खरे दर्शन आहे.